सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये आहोत। पुरंदर कृषी एक्सपो 2026 मोठ्या अवस्थेत या ठिकाणी पार पडत असताना या प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कुठेतरी एक आधुनिक पद्धतीची शेती करावी आणि कुठेतरी जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये उत्पन्न काढावे आणि कुठेतरी त्याच्या ज्या आयडिया आहेत, वेगवेगळ्या मशिनरी आहेत, औषधे, बी बियाणे आहेत, तसेच शेतीला जे लागणारे इतर साहित्य, शेती उपयोगी किंवा जे पाळीव जनावरे आहेत त्याचं प्रदर्शन या ठिकाणी होत असताना शिवरी गावातील शेतकरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार, तुम्हाला काय वाटलं या प्रदर्शनाबाबत? एक नंबर वाटलं। काय बघितलं तुम्ही? कृषीसाठी जेवढं साहित्य लागतं, औषधं लागतात, त्यापासून काय काय बनतं, कृषी फळ प्रक्रियेपासून ह्याच्यापासून ते सगळी माहिती। फळ प्रक्रिया। अच्छा, तुमचं नाव काय? नानासोबत प्रभुंगळे। अच्छा, काय वाटतं तुम्हाला? या पाहिल्यानंतर बरं वाटलं। थोडी शेती उद्योग काहीतरी सुधारण्याची स्कीम आहे याच्यामध्ये आहे आहे जे पाळीव प्राणी प्राणी व्यवसाय आहे, तुम्हाला काय वाटतं इथे बघून किंवा व्यवसाय वाढवता येईल अशा याच्यावर या संदर्भात। अच्छा, तुमचं नाव काय? दशरथ कामते। ओके दादा, धन्यवाद। आपल्या बरोबर या ठिकाणी उद्योजक रामचंद्र कामते, काय बघून तुम्हाला वाटतं? मला वाटलं की या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर वगैरे आहेत ना, ते लोकांना बऱ्यापैकी माहिती नाहीत आणि ते जे अवजार आहेत ते पण भरपूर पद्धतीने चांगल्या पद्धतीचे आहेत। अच्छा, आणि औषधं देण्यासाठी जे ठेवलेत ना, बरेचसे औषधं लोकांना त्यातली माहिती नाही, ते कृषी प्रदर्शनामधून पूर्णपणे माहिती होणार आहे। त्याच्यामध्ये शेतीमध्ये जी यंत्र आहेत त्याच्यामध्ये आता सोयाबीनचं यंत्र होतं, आम्ही बघितलं ते काढण्यासाठी। एक नंबर कटर, सोयाबीन कटरचं एक नंबर यंत्र वाटलं आम्हाला। त्याची सबसिडी पण त्याची चांगल्या पद्धतीने मिळू शकते आणि त्याच्यातून पूर्णपणे लोकांना त्याचा फायदा पूर्णपणे होऊ शकतो। अच्छा, आणि जे पाळीव प्राणी बघितले त्याच्याबद्दल? पाळीव प्राणी आहे म्हणजे कसं होतं, ते वेगवेगळ्या पद्धतीचे गायी वगैरे आहेत, म्हणजे त्या पद्धतीने मस्त त्यांचे राहणीमान कशा पद्धतीने पाहिजे किंवा ठिवण कशा पद्धतीने पाहिजे, त्यांना चारा कुठल्या पद्धतीने पाहिजे, त्यांना लोकांनी आम्हाला सजेशन चांगल्या पद्धतीने दिलं। तुम्हाला एकंदरीत ह्या एक्सपोचा फायदा होणार? 100%। काय वाटतं तुम्हाला सचिनजी जगताप? रासायनिक खत आणि आता यामध्ये गांडूळ खताची प्रक्रिया पाहण्याकरता खूप इथं वेगवेगळे प्रोजेक्ट मांडलेले आहेत। त्या गांडूळ शेती करण्यासाठी, सेंद्रिय शेती करण्यासाठी ते गांडूळ खत एकदम उपयोगी आहे। अच्छा, अजून दुसरं काय बघितलं? जनावरांचं पाहण्यासारखं भरपूर आहे इथं आणि दूध उत्पादकांना पाहण्याकरता चांगली संधी। ओके, तुमचं नाव काय? संतोष चौरे। काय वाटतं तुम्हाला? एकदम ओके, मस्त आहे ती। अच्छा, पॉवर विडर वगैरे सगळं बागातली, फळ बागातली। तुम्हाला शेती किती आहे? शेती मला 3-3.5 एकरच आहे। अच्छा, त्या 3.5 एकरामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न निघण्यासाठी तुम्ही काय इथलं शिकून जाल? इथनं पॉवर विडर सारखे चांगले भरपूर ते हे त्यातले। अच्छा, हा, आपल्या बरोबर शिवरी गावचे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण कामते, काय वाटतं तुम्हाला? मस्त एकदम प्रदर्शन आहे हा, आणि ट्रॅक्टर वगैरे आधुनिक मशिनरी पाहण्याजोग्या आहेत, घेण्याजोग्या आहेत। अच्छा, जनावर एकदम मस्त गावरान आहेत, गाई आहेत, बैल आहेत। अच्छा, त्यामुळे तुम्हाला हे प्रदर्शन आवडलं? एकदम अशा प्रकारे या ठिकाणी येथील जे शेतकरी भेट देणारे आहेत त्यांना कुठेतरी एक शेतीच्या विषयी आवड असणारे शेतकरी, ज्यांना सध्याला जे शेतीचं प्रमाण आहे ते तुकड्यामध्ये झालेलं आहे, 2 एकर, 3 एकर, अर्धा एकर, 2 पान, 3 पान, अशा पद्धतीमध्ये कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढावं असा हा शेतकऱ्यांचा होरा दृश्य आहे आणि नक्कीच या प्रदर्शनात त्यांना फायदा होणार आहे। धन्यवाद। आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क। आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।